शिरूर तालुक्यातील सराईत गुन्हेगारावर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई, नागपूर कारागृहात रवानगी। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलले असून शिरूर तालुक्यातील एका सराईत गुन्हेगाराची रवानगी थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। सूरज राजेश पाडळे असं या धोकादायक गुन्हेगाराचं नाव आहे। सूरज विरुद्ध दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी मागणे आणि जबरदस्तीने दुखापत करणे यासारखे 5 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी या गुन्हेगाराविरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करत सूरज पाडळे याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले। या आदेशाची अंमलबजावणी करत रांजणगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची नागपूर कारागृहात रवानगी केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर, महादेव वाघमोडे, अविनाश थोरात, महेश बनकर यांच्यासह पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे। पुणे ग्रामीण परिसरात दहशत पसरवणाऱ्या आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची आता खैर नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे।